दादा आणि शरद पवारांमध्ये चर्चा. बंद दाराआड चर्चेत काय घडलं? मंचावर अंतर, बंद खोलीत चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फूट पडल्याची चर्चा होती. मात्र वेळोवेळी हे कुटुंब एकत्र येताना दिसलंय. मग कधी सार्वजनिक कार्यक्रम असो की मग कौटुंबिक कार्यक्रम, ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यावेळी राजकीय चर्चांना उधाण आलं. आता परत एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला या दोघांनी हजेरी लावली. दोघेही एकाच मंचावर दिसले. एवढंच काय तर राष्ट्रवादीचे अनेक नेते बऱ्याच दिवसांनंतर एकत्र पाहायला मिळाले. सभेनंतर शरद पवार आणि अजित पवारांनी बंद दाराआड चर्चा केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का असा सवाल उपस्थित झाला. याबाबत अजित पवारांनी काय भाष्य केलंय पाहूया. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होती. यावेळी शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला चक्क जयंत पाटील बसले होते. दादांचं माझ्यावर विशेष लक्ष असतं असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांशी अजित पवारांच्या बराच वेळ गप्पाही सुरू होत्या. कार्यक्रम संपला आणि काका पुतण्याच्या भेटीचा पुढचा अंक इथं सुरू झाला. व्यासपीठावर एकमेकांकडे न बघणारे आणि बोलणारे काका पुतण्या दार लावून मात्र अर्धा तास बोलले. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांना उधाण आलं. मात्र इन्कमिंगच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतल्याचंही पाहायला मिळालं. एखादा चांगला विषय असेल तर चांगली चर्चा तिथं झाली पाहिजे. तसंच राजकारणामध्ये सुद्धा आहे की एखादी चर्चा जर होत असेल, आता ती बंद दरवाजाच्या आत काय चर्चा होती आपल्याला सांगता येणार नाही. पण मी एवढंच सांगेल की 2 पक्ष असतील जे विरोधात असू या सत्तेत असू, त्यात जर पॉझिटिव्ह चर्चा होत असेल आणि 2 त्याचे कॅप्टन, त्या पार्टीचे कॅप्टन नाही तर ते नेते एकत्रित येऊन चर्चा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये. महायुतीला डॅमेज करतील किंवा आत्ताच महायुतीचे कार्यकर्त्यांनी मोठी लढाई केली आहे विधानसभेची. त्या ठिकाणी आपसात जे इतक्या रिव्हेंजफुली लढले आणि आत्ताच ते सरकारचा फायदा घेण्याकरता पार्टीत येत असेल किंवा सरकारमध्ये येत असेल तर सध्या तुर्तास आम्ही तिन्ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच पवार आणि ठाकरे केंद्रात भाजपसोबत जातील असं वक्तव्य नुकतंच बच्चू कडूंनीही केलंय. हे सगळं लक्षात घेता काका पुतण्याच्या या बंद खोलीतल्या चर्चेला महत्त्व येतंय. कारण बंद दाराआडच्या चर्चेमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला बऱ्याच वेळा कलाटणी मिळाली आहे. त्यामुळेच दोन्ही पवारांनी दार लावून बोलणी सुरू केली की राज्यात नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चाही रंगतात. या निमित्तानं त्या आत्ताही सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.